अमोल किंग्स कळंबोली कॅप्टन आशिष मेहरोल, के सरकार सुपरस्टार लोणेरे माणगाव कॅप्टन योगेश पेणकर, सानवी अँड गोल्डी 11 एमडी खारकर जीवदानी बामणडोंगरी कॅप्टन प्रसाद गरत, वरट टॉवर रसायनी कॅप्टन रजत मुंडे, बापदेव क्रीडा मंडळ केतकीचा मळा अलिबाग कॅप्टन अक्षय म्हात्रे अब्बू आणि अर्णा 11 पुगाव कोलाड कॅप्टन अक्षय पाटील मोन्या असे एकूण 10 संघ सुपर 16 मध्ये पोहोचलेले आहेत। मैदानावर आपण ड्रिंक स्टॉली पाहतोय, चेंडू सिलेक्शन सुरू आहे आणि सलामीला आलेला हा फलंदाज आहे तो ओमकार पाटील। खरं तर संदीप पाटील साहेब तुमच्या संपूर्ण कुटुंबाला धन्यवाद द्यावे लागतील आमच्या या रायगडवासियांच्या वतीने, कारण तुमच्या सगळ्या पाटील कुटुंबानं वाहून घेतलेलं आहे क्रिकेटसाठी। क्या पंचांचं काम आपले सुनील पाटील सर पाहतात, तुम्ही संदीप पाटील समालोचनामध्ये आहेत, इकडे विकी क्रिकेट खेळतोय, ओमकार क्रिकेट खेळतायत आणि तुमचे सगळे बंधू प्रत्येक मॅच पाहण्यासाठी मैदानावर आलेले असतात। अक्षरशः अशोक बुवा सुद्धा या मॅचचा आनंद घेण्यासाठी येत आहेत, अनिल पाटील साहेब इथे या मॅचचा आनंद घेत आहेत। तर या संपूर्ण पाटील कुटुंबाचंही आपण मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया। क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे ते कर्णधार विजय घाणेकरनं ओमकार पाटील साठी शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली कव्हर, मिड ऑन आणि शॉर्ट मिड विकेट असं सर्कलच्या आतलं पहिला चेंडू घेऊन येतोय तो कौस्तुभ म्हात्रे। कौस्तुभ म्हात्रे पहिला चेंडू घेऊन येतोय सर्कलच्या बाहेर। ओमकार साठी फिल्डिंग लावण्यात आलेली आहे, एक लॉंग ऑफ मध्ये सीमारेषेला चिटकून क्षेत्ररक्षक उभा केलाय आणि एक क्षेत्ररक्षक मात्र डीप मिड विकेट मध्ये तैनात करण्यात आलेला आहे। शांत संयमी असं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय, जेंटलमॅन क्रिकेट ज्याला आपण म्हणतो ते जेंटलमॅन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय। गोलंदाज कौस्तुभ म्हात्रे टू ओमकार पाटील। हो क्या बात है, व्हॉट अ एक्सलेंट डिलिव्हरी। टप्पा पडल्यानंतर जस्ट थोडासा वळतोय चेंडू, उसळी घेण्याच्या ऐवजी चेंडू खाली राहतोय आणि म्हणजे शोएब अख्तर सारखी रनिंग घेत 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 हा खेळाडू आला, चेंडू कधी टाकला कधी यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेला कळलंच नाही। अतिशय सुंदर अशी गोलंदाजी ओमकार पाटील, 8 बाईक आतापर्यंत त्यांनी पटकावलेल्या आहेत। तोच ओमकार मैदानावर स्टायलिश खेळाडू। ओमकारनं प्रहार केलाय, हवेमध्ये चेंडू आहे, सीमारेषा ओलांडणार का? आणि हो, सीमारेषा ओलांडलेली आहे, पुतुंग असा ओमकारचा षटकार। निडर अशी फलंदाजी, बेधडक अशी फलंदाजी, आक्रमक अशी फलंदाजी करणारा हा खेळाडू आहे। वीरेंद्र सहवाग स्टाईलनं नेहमी मैदानावर आपण खेळताना त्याला पाहिलेलं आहे आणि वरून मॅचचा आनंद घेत आहे। टॉप फ्लोर वरून गुरुदादा, त्यानंतर अजय भोईर, संदीप दादा। हा चेंडू फुल टॉस चेंडू ढोपे टेकून मारलाय, फेवरेट स्ट्रोक आहे त्याचा, मात्र नो मॅन लँड मध्ये चेंडू विसावतोय। या चेंडूवर मिळतायत त्या 2 धावा, या 2 धावांनी हळूच धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 8च्या घरामध्ये। कौस्तुभ मात्र पहिले षटक घेऊन आलेला आहे, तेज तर्रार अशी गोलंदाजी करतोय, राईट टर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय, साधारण 10-15 पावलांचा त्याचा रनअप आहे। वेगवान चेंडूना मात्र त्याच दिशेने भिरकावतोय तो ओमकार पाटील, आपले अनुभव पणाला लावतोय, अनुभवाचा पुरेपूर वापर आपल्या फलंदाजीमध्ये करतोय। कौस्तुभ म्हात्रे पुन्हा एकदा तयार आहे, यंग टॅलेंट आहे कौस्तुभ म्हात्रे। धावतोय आपल्या धावपट्टीवर, बघा कसं धावतोय, पंचांना पास करतोय। ओ मस्त, मात्र नो बॉल, नो बॉलचा इशारा, ओव्हर स्टेप कदाचित असावा आणि या ओव्हर स्टेपचा नो बॉलचा इशारा पंचांकडून येतोय। थोडीशी आता थोडासा म्हणजे सैरभैर झालेला आहे, थोडस मेंटली थोडासा डिस्टर्ब झालेला आहे तो कौस्तुभ मात्र। एक षटकाराचा त्याला मार बसला, मात्र क्रिकेटमध्ये नो बॉल आपल्याला बघायला मिळतोय की ओव्हर स्टेपचा नो बॉल। 24 लाईव्ह वाले आपल्याला दाखवतात की किती स्टेप पुढे पाऊल टाकलं होतं ते गोलंदाजानं। पंच अगदी डोळ्यात तेल घालून बसलेले आहेत, आमचे सावंत सर असतील, जावेद असतील, प्रीतम असतील,
हे सगळे पंच त्यांचं काम अतिशय चोख पद्धतीने बजावत आहेत. दोन्ही फलंदाज विचार विनिमय करतायत. रमेश पवार, ओमकार पाटील दोन्हीही बाईकमॅन आहेत. रमेश पवार उर्फ आऊ या नावाने ओळखला जातो. 5 बाईक आणि 1 4 व्हीलर त्यानं पटकावलेली आहे. 4000 पॉइंट्सला ओमकार पाटीलनं त्याला घेतलेलं आहे आपल्या टीम मध्ये. ओमकारनं सगळी सूत्र हातामध्ये घेतलेली आहेत की सरदार कसा असावा, सेनापती कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण, एक चांगलं उदाहरण या मैदानावर ठेवतोय तो ओमकार पाटील. कौस्तुभ म्हात्रे तयार आणि हा फटका गॅप मध्ये मारलाय. लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मधून मारलेला फटका आणि वाह, सुंदर क्षेत्ररक्षण, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र या दरम्यान 3 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजांनी. काही हरकत नाही, एक एक धाव, एक मोळी आपल्याला वाचवायची आहे. मनी सेव मीन्स मनी अर्न असं म्हटलं जातं. तुम्ही जेव्हा जेव्हा पैसे वाचवता तेव्हा ऑटोमॅटिकली ते डिपॉझिट होत असतात आणि तसंच चित्र पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये एअरटाईट असं क्षेत्ररक्षण आहे. खरं तर सर्कलचं ओव्हर आहे. पहिली 2 षटकं ही सर्कलची ओव्हर आहे, ती भेदायचा प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज. क्षेत्ररक्षणाची साथ चांगली मिळते ती कौस्तुभ म्हात्रे या गोलंदाजाला. आतापर्यंत कौस्तुभनं 4 चेंडू फेकलेत. 4 चेंडू मध्ये धावा दिलेल्या आहेत त्या 9. आऊ तयार. आवाज बघा कसा येतोय बॅटचा. हो, फ्लिक केला, फक्त दिशा दिली. त्यानं ओळखलं की सरदार मारतोय ना, तर आपण आता फक्त सहचारणीची भूमिका बजावायची. संसाराचं पण तसंच आहे की एकानं सावरायचं, एकानं आवरायचं. तसं मैदानावर खेळाडूंना खेळावं लागतं. तुमच्यामध्ये क्षमता असूनही थोडंसं स्वतःमध्ये बदल घडवावे लागतात आणि ते बदल दोन्ही फलंदाज घडवताना आपण पाहतोय. ओमकार पाटील थोडासा पुढे आलेला आहे, जस्ट त्याला सपोर्ट साठी राहिलेला आहे तो रमेश पवार. ओमकार तयार. बॅटचा आवाज ऐका आणि हा चेंडू मिड विकेटला भिरकावलाय. त्यांनी ओळखलेलं आहे दोन्ही फलंदाजांनी की वेल बिगन इज हाफ डन. सुरुवातीला आपण एक षटकार ठोकला, 2 धावा काढल्या, 3 धावा काढल्या, एका षटकाचा कोटा कंप्लीट केलेला आहे. कारण टार्गेट आहे ते 65 रनचं, 65 धावांचं टार्गेट आहे. अशा वेळेला प्रत्येक षटकामागे 10, 11, 12, 10, 11, 12 धावा आल्या तरी चालतायत. आपलं पोट भरतंय, घाई करायची नाही. आणि पहिल्या षटकामध्ये धावा येत आहेत त्या 14. रायगड प्रीमियर लीग एक वेगळी ही स्पर्धा आहे. 5 वर्ष सतत 5 वर्ष सक्सेस आणि सक्सेस या रायगड प्रीमियर लीगचा आपण पाहिलेला. हॅपी बर्थडे आमची ही कन्या, तिला हॅपी बर्थडे. विहानचा सुद्धा वाढदिवस आहे. विहान भगीरथ माळी, त्यालाही वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. ज्यांचा आज वाढदिवस आहे त्या सगळ्या नन्या मुन्या अगदी अबाल वृद्धांपर्यंत असणाऱ्या सगळ्या नागरिकांना वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा देऊया. आजचा दिवस चांगला आहे. आज सोमवार आहे, भगवान शंकराचा वार आहे आणि या भोळ्या शंकराच्या वारी उपस्थित असलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आपण स्वागत करूया. आपण म्हणत होतो ओमकारची हेअरस्टाईल, विकीनं पण तशीच हेअरस्टाईल मला असं वाटतं ठेवलेली आहे. आणि हा चेंडू मस्त भिरकावलाय, फ्लिक केला. 1 धाव या चेंडूवर मिळते. शांत संयमानं जेव्हा आपण पावलं उचलतो तेव्हा आपण नक्कीच आपण सक्सेस कडे जात असतो. हे ओळखून आहे ओमकार. घाणेकर, विजय घाणेकर विरुद्ध ओमकार पाटील असा हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. बरेचसे रोहा मुरुडचे खेळाडू या विजय घाणेकरांच्या टीम मध्ये आहेत आणि उरण, त्यानंतर पनवेल, खालापूर एरियातले ओमकार पाटील च्या संघामध्ये खेळाडू आपण बघतोय. लेफ्टी बॅट्समन तयार. रमेश पवार लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे आणि हे कॉम्बिनेशन बऱ्याच वेळेला आपल्याला उपयुक्त ठरत असताना फलंदाजांना बघितलेलं आहे. कारण गोलंदाजांना थोडंसं कठीण जात असतं गोलंदाजी करताना. शॉर्ट पिच चेंडू पवारना भिरकावलाय, मात्र हवेत आणि हा झेल टिपला जातोय. फलंदाज बाद रमेश पवार.
क्या बात आहे, डीजे मास्टर पण साथीला साथ देत आहेत. म्हणजे असं म्हणतात ना की आधी आपण हे बघूया, ऍक्शन रिप्ले बघूया. हवेत चेंडू मारला होता, झेल सहज टिपला गेला, टायमिंग नाही जुळलं बरोबर, थोडासा लेट चेंडू बॅटवर आला, फिरले होते ते रमेश पवार, मात्र झेल बाद झाल्यानंतर वन डाऊन पोझिशनला मैदानात उतरतायत ते संजय सोळंकी. इक्कू जरा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी झाल्या तर बरं होईल. आणि डीजे मास्टरना आपण विनंती करूया की एक सुंदर असं गीत लावून याचं आपण इथे स्वागत करूया. गेली कित्येक वर्ष क्रिकेटसाठी या खेळाडूनं योगदान दिलेलं आहे आणि सातत्य, सक्सेसचं जे सातत्य आहे ना ते या खेळाडूनं आतापर्यंत ठेवलेलं आहे. असा एक मोस्ट सक्सेसिव्ह प्लेयर आहे. सध्या 40+ झालेले आहे, 40च्या वर त्यांचं वय आहे, परंतु अजूनही क्रिकेटमध्ये आपली गुणवत्ता, आपला चांगला खेळ याचं सातत्य ठेवणारा हा खेळाडू आहे तो संजय सोळंकी. मास्टर माइंडेड या नावानं ओळखला जातो. कम्प्युटर दिमाग आमचे प्रवीण दुगाडे नेहमी त्यांना म्हणत असतात. हारत आलेले सामने कसे जिंकायचे याची सगळी सूत्र, याचे सगळे फॉर्म्युले, याची सगळी समीकरणे याच्याकडे तयार असतात. कोणाला कधी उतरायचं बॅटिंगला, कोणाला कधी गोलंदाजीसाठी उतरवायचं आणि कधी गेम फिरवायचा, हे सगळं माहीत असलेला हा टेक्निकल तंत्रशुद्ध फलंदाज इक्कू संजय सोळंकी. संजय सोळंकी मात्र आता हवेत चेंडू मारतोय आणि पहिल्या चेंडूवर निराश अंतःकरणानं बाद होतोय. मैदानाच्या बाहेर जात आहेत ते संजय सोळंकी. संजय सोळंकी निराश अंतःकरणानं मैदानाच्या बाहेर येत आहेत, परंतु भरपूर वर्ष क्रिकेटला या खेळाडूनं योगदान दिलेलं आहे. भरपूर वर्ष क्रिकेट गाजवलेलं आहे. खोपोली क्रिकेट असू द्या, रायगड क्रिकेट असू द्या, पनवेल क्रिकेट असू द्या, सगळे क्रिकेट फॉर्मॅट, सगळ्या फॉर्मॅट मधले क्रिकेट ज्या खेळाडूनं गाजवलेले आहेत तो संजय सोळंकी बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर मैदानात येतोय तो रोशन साळुंके. रोशन साळुंके घोटचा हा खेळाडू आहे. 5000 पॉइंट्सला याला ओमकारनं घेतलेले आपल्या टीम मध्ये. याच मैदानावर युवा रायगड विरुद्ध युवा ठाणे टीमचा सामना आपण पाहिलेला आणि त्या मॅचचं कॅप्टन असलेला हा खेळाडू आहे तो रोशन साळुंके. त्यावेळी त्याला विचारलेलं आपण तुला कसं वाटतं इथे खेळताना, तेव्हा सांगितलेलं प्राऊड फील होतंय मला इथे खेळताना, जबाबदारी पण माझी वाढलेली आहे, मला चांगला खेळ या मैदानावर करायचा आहे. रोशन तयार. हो, फ्लिक केला चेंडू, मस्त चेंडू टाकला गोलंदाज मसूद गजगेनं. मसूद गजगे पण काय कच्च्या गुरुचा चेला नाहीये, त्यानं पण अनेक उन्हाळे पावसाळे क्रिकेट मधले बघितलेले आहेत. नावाजलेला खेळाडू आहे मसूद गजगे. माणगाव ऑक्शन मध्ये त्याच्यावर अनेक खेळाडूंनी बोली लावलेली आहे. हेअरस्टाईल पण त्याची अतिशय सुंदर आहे आणि नामवंत असा हा अष्टपैलू खेळाडू आहे तो मसूद गजगे. 4 चेंडू टाकलेत, 5वा चेंडू मसूद गजगेचा. ओमकारनं भिरकावलाय आमच्या दिशेनं, स्टेजच्या दिशेनं, फाईन लेगला खणखणीत असा चौकार. वीस धावा धावलगावर लागलेल्या आहेत. 20 रन्स स्टेजच्या दिशेनं आलेला हा चौकार होता. मस्त फ्लिक केला चेंडू तो ओमकारनं. गोलंदाज तयार मसूद गजगे. शॉर्ट पिच चेंडू मारायचा होता, मिड विकेट मध्ये जातोय, मात्र लॉंग ऑनच्या दिशेनं या चेंडूवर एक सिंगल रन मिळते. थोडासा निराश आहे तो ओमकार, बघतोय बॅट तपासतोय, मात्र एक धाव त्याच्या वाट्याला आलेली आहे. या एका धावेनं 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये कौस्तुभ मात्रेच्या धावा आल्या 14, दुसऱ्या षटकामध्ये मसूद गजगेच्या धावा आल्या 7, मात्र 2 विकेट मसूद गजगेनं घेतलेल्या आहेत. विजय घाणेकरांच्या या बहादरानं बाद केलं रमेश पवारला, बाद केलं संजय सोळंकीला.
नाही, या इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐकण्याची हीच वेळ आहे. याच वेळेला इन्स्ट्रुमेंटल म्युझिक एवढे सुंदर वाटतात, कानाला एवढा गोडवा आपल्या येतो, एवढा आनंद देऊन जातात आपल्याला की बस रे बस. आणि हेच इन्स्ट्रुमेंटल सॉन्ग आपले डीजे मास्टर इथे सँडी डीजे लावतात, त्यांचं आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. या मॅच मध्ये आता रंगत आलेली आहे. 2 गडी बाद झालेले आहेत, 21 धावा, म्हणजे रन रेट पाहिजे तसा चाललेला आहे. दोन्ही टीम चांगल्या स्थितीमध्ये. हो, हा चेंडू लेट खेळलेला आहे, कट केलाय चेंडू आणि वेगाने जातोय सीमारेषा पार. ओमकारचा हा चौकार. घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. ओमकार किल्ला लढवतोय, पहावं तिकडे गॅप मध्ये मारतोय चेंडू. टेक्निकल फलंदाजी करतोय, डोक्यानं अकलेनं फलंदाजी करतोय, नुसतेच आडवे तिडवे फटके नाही मारत. मिळाला चेंडू तर षटकार ठोकतोय आणि मॅक्झिमम चेंडू आहेत तो गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न करतोय, सक्सेस होतोय. कौस्तुभ मात्रे दुसरा चेंडू घेऊन येतोय. 10-12 पावलांचा रनअप आहे. कौस्तुभचा हा चेंडू भिरकावला फाईन लेग मध्ये. ओमकारनं कॅप पडली, मात्र चेंडू गेला सीमा रेषे पार. फाईन लेगला ओमकारचा अजून एक चौकार. ओमकार बघा कसा त्यानं फटका खेळला, जागा बनवली आणि हुक केला चेंडू. सरळ चेंडू गेला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषा पार. बाबूशेठ म्हात्रे यांच्या बॅनरकडे चौकार. आणि कॅप पडली, केस सांभाळत सांभाळत तो धावत सुटला. म्हणजे स्टायलिश तर तो खेळाडू आहेच, KGF रॉकी आहेच, परंतु त्याच्या बरोबर त्याच्यामध्ये गुणवत्ता पण ठासून ठासून भरलेली आहे, हे सिद्ध करतो या मैदानावर. चौफेर टोलेबाजी केली. आता मात्र घाणेकरांना आता प्रश्न पडला असेल की याला क्षेत्ररक्षण लावायचं तरी कसं. गोलंदाज आपल्या परीने प्रयत्न करतायत, चांगली गोलंदाजी करतायत, टप्प्यामध्ये व्हेरिएशन आणतायत. असं नाही की एकच टप्पा ठेवलाय, ओव्हर पिच ठेवलाय किंवा शॉर्ट पिच ठेवलाय किंवा फुलटॉस चेंडू टाकतायत. चेंडू चांगले आहेत, परंतु त्या चांगल्या चेंडूंना मार मात्र पडतोय तो ओमकार पाटील कडून. हा चेंडू कौस्तुभ, हो कौस्तुभ, मस्त मस्त चेंडू, व्हेरिएशन आणला आता वेगामध्ये. क्रिकेटमध्ये तुम्हाला फक्त स्पीड महत्वाचा, म्हणजे खूप फास्ट चेंडू टाकला तरच सक्सेस होईल असं नाही. कधी कधी हे स्लो चेंडू, म्हणजे जे तलवार कधी कधी काम करत नाही ना, ती सुरी काम करते, ती सुई काम करते. तर हेच काम पंक्चर करण्याचं काम सुई करते. तसं या चेंडूवर पंक्चर केलं ते फलंदाजाला, सोडून दिला चेंडू. ओमकार पाटीलनं चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि अकलेनं पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय कौस्तुभ म्हात्रे. हा चेंडू कौस्तुभचा ओमकारला. ओमकारनं क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. धावतोय क्षेत्ररक्षक, मात्र फायदा नाही झाला. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. डोकं आता दोखायला लागलं असेल कदाचित या पाठीराख्यांचं, कारण तशीच फलंदाजी करतोय तो फलंदाज ओमकार पाटील. चौफेर टोलेबाजी केलेली, 1 षटकार ठोकलाय आतापर्यंत, 4 चौकार ठोकलेले आहेत. 30 धावांवर खेळतोय तो ओमकार पाटील. मॅन ऑफ द सिरीजची कार आपण बघतोय, अल्टो कंपनीची ही मॅन ऑफ द सिरीजची व्हाईट कलरची कार आहे ती. मॅन ऑफ द सिरीज साठी तिकडे 3 बाईक्स आहेत, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर साठी. भक्कम अशी पारितोषिक या रायगड प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हे खेळाडू कोण पटकावणार याकडे तमाम सर्व क्रिकेट रसिकांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत आणि ओमकार त्या दिशेनं हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. कौस्तुभ मात्रे 3 चौकार त्याला बसलेले आहेत, 1 चेंडू मात्र त्यानं डॉट टाकला. फुलटॉस होता, लोअर फुलटॉस, ढोपे टेकून हा चेंडू मारायचा होता. मिड विकेटला मात्र त्यानं आवरलं शेवटी स्वतःला. एकच सिंगल रन मिळतीये, या एका सिंगलनं धावसंख्या पोहोचते ती 34. इथे लॉंग ऑफ मधील
खेळाडू सांगतायत गोलंदाजाला कौस्तुभला की एक बॉल आता तुला चांगला टाकायचा आहे, एक बॉल चांगला टाक, म्हणजे या षटकाचे पहिल्याचे जे 3 चौकार आहेत त्याचा मार कुठेतरी कमी, त्याचा प्रभाव आपल्याला दिसेल. एक एक चेंडू महत्वाचा आहे, एक धाव महत्वाची असते ती क्रिकेटमध्ये. शेवटच्या चेंडूवर रोशन साळुंके काय करणार याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. रोशन साळुंकेने टान्स घेतलेला आहे. शेवटचा या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. सर्कलच्या आत क्षेत्ररक्षण बघा, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली पॉइंट मध्ये खेळाडू तैनात केलेला आहे, मिड ऑफ मध्ये खेळाडू आहे आणि ऑन साइडला सर्कल मध्ये फक्त एकच खेळाडू आहे ते शॉर्ट फाईन लेगला. बाकी सगळे सीमारेषेला चिटकून उभे आहेत. फाईन लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ असे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे ते गोलंदाज कौस्तुभ म्हात्रेनं. यंग टॅलेंट आहे कौस्तुभ म्हात्रे. आपल्या कोट्यातील दुसरं षटक टाकतोय. हो, उसळला चेंडू, उसळी घेतलेली, ढकलला फक्त चेंडू, अकलेनं चेंडू त्यानं खेळलेला आहे आणि या सिंगल रन 35 धावा, 35 रन्स, 35 धावा धावफलकावर येत आहेत. त्या दीक्षा राणी आणि अन्विका स्पोर्ट्स नागाव मुरबी, कॅप्टन ओमकार पाटील आणि ओनर संकेत म्हात्रे यांच्या. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची ही पंढरी. अतिशय सुंदर असं मैदान, पार्किंगची पण व्यवस्था भरपूर आहे. कुठेही गाड्या लावा, सुरक्षित अशा गाड्या तुमच्या राहणार आहेत आणि प्रेक्षकांना बसण्यासाठी इथे स्टँड्स उभारले गेलेले आहेत. गेली 5 वर्ष रायगड प्रीमियर लीग एका वेगळ्या उंचीवर गेलेली आहे. 5 वर्ष ज्यांनी ज्यांनी आपल्याला सपोर्ट केलेला आहे, ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, त्या सगळ्या सहकार्यांचं, क्रिकेट खेळाडूंचं, ओनरचं, टीम मॅनेजरचं, अंपायरचं, कॉमेंटेटरचं आणि दानशूर व्यक्तिमत्वांचं मनापासून आपण या रायगड प्रीमियर लीग समितीच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करूया. कैलासदादा म्हात्रे, त्यानंतर गुरुदादा, अध्यक्ष मंगेश वाकडीकर, त्यानंतर राकेशजी गायकवाड, रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्यांचे सगळे पदाधिकारी, त्यांच्या वतीनं आपण मनापासून आपण सगळ्यांना धन्यवाद देऊया. 18 चेंडूमध्ये धावा पाहिजे 30, म्हणजे प्रत्येक षटकामाग जो आस्किंग रन रेट आहे तो आस्किंग रन रेट आपल्याला करायचा आहे तो 10चा. व्यासपीठावर अजय भोईर ज्यांची आपण चर्चा करत होतो, भरपूर अथक मेहनत. मला असं वाटतं कैलास दादांच्या आणि गुरुदादांच्या गळ्यातले ताईत आहेत ते ताईत कुठं पडलं तर त्यांना पण गुरुदादांना आणि कैलास दादांना म्हणजे बेचैन होऊन बसतील असे हे आमचे अजय भोईर. खूप मेहनत, अथक मेहनत, ऑक्शन पासून त्यांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी घेतलेली आहे आणि अजूनही तोच फ्रेशनेसपणा त्यांचा चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतो. आमचे चंदू शेट्टे सर आहेत समोर, गुरुदादा या मॅचचा आनंद घेत आहेत आणि दिलखुलास असं हे व्यक्तिमत्व आहे. संदीप पाटील त्यांच्या बाजूला बसलेले आहेत. गुरुदादा म्हणजे कैलासदादांची सावली आहे. राम लक्ष्मणाची जोडी जशी, बंधू प्रेम जसं, तसं हे कैलासदादांचं आणि गुरुदादांचं आहे. मॅच कडे आपण वळतोय. या मॅच मध्ये दीक्षा राणी आणि अन्विका स्पोर्ट्स नागाव मुरबी संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. विकेट फक्त 2 गेल्यात. रोशन साळुंके 2 वर खेळतोय. हा चेंडू ओव्हर पिच होता, झेल टिपला जातोय. कहाणी में फिर आया ट्विस्ट. फलंदाज बाद झाला रोशन साळुंके. प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग रायगड. खरं तर एखादी स्पर्धा आहे किंवा एखादा कार्यक्रम हा एकट्या दुकट्यानं यशस्वी होत नसतो. प्रत्येक जण आपले एफर्ट्स पणाला लावत असतो. तसंच हे एफर्ट्स पणाला लावणारे आपले गायक, ही रायगड प्रीमियर लीगची धून बनवणारे गायक, त्यांनाही आपण मनापासून धन्यवाद देऊया. 18-30चं समीकरण बदललंय. येणाऱ्या 17 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. मैदानात फलंदाजीसाठी
फलंदाज आलेले आहेत मैदानामध्ये. सध्या ओमकार फॉर्म मध्ये आहे. ओमकार पाटील खेळतोय वैयक्तिक 31 या धावसंख्येवर आणि नवीन आलेला फलंदाज ओमकार शिगवण. ओमकार शिगवणनं जमीन लगतचा फटका खेळला. एक धाव सिंगल घेतलेली आहे. एक टार्गेट ठेवलेलं दिसतंय मला असं वाटतंय या सगळ्या खेळाडूंनी की कर्णधारानं सांगितलंय कोणास ठाऊक की मला स्ट्राईक द्या जास्तीत जास्त, मी बघतो काय करायचं ते. आणि आतापर्यंत तेच करत आलेला आहे ओमकार पाटील. सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. आडवे तिडवे जास्त फटके नाही खेळत. सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. गॅप मध्ये चेंडू मारतोय आणि धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय. मसूद गजगे तयार आहे. फुल टॉस चेंडू ओमकारनं भिरकावलाय. मिड विकेट सीमारेषे पलीकडे स्क्रीनच्या पलीकडे उतुंगा असा हा षटकार. स्टायलिश स्ट्रोक. चेंडू क्लिअर दिसतोय बघा 24 लाईव्हच्या कॅमेरामॅनचं पण कौतुक करायला पाहिजे. अतिशय सुंदर कॅमेराग्राफी. मसूद गजगेनं चेंडू टाकला. चेंडू ओव्हर पिच होता. मारला खडे खडे स्ट्रोक मारला धोनी स्टाईलनं. षटकार खेचतोय तो ओमकार. हा चेंडू मसूद गजगेचा. मसूद गजगेचा हा चेंडू थोडासा स्पीड मध्ये टाकलेला. फ्लिक केलाय चेंडू वॅकंट एरिया मध्ये आणि करीबी मामला मात्र 2 धावा धावून पूर्ण करतोय तो फलंदाज ओमकार पाटील आणि त्याचा सहकारी ओमकार शिगवण. दोन्हीही ओमकार या मैदानावर आहे. आज भोले शंकर भगवानचा दिवस आहे आज आणि अशा वेळेला हे दोन्ही ओमकार मात्र सक्सेस होताना आपण या मैदानावर बघतोय. थोडंसं आता विजय घाणेकरच्या टीमला थोडेसे परिश्रम करावे लागतील. 1-2 विकेट्स घ्यावे लागतील किंवा डॉट मॅक्झिमम 1-2-3 चेंडू या षटकामधले जर टाकले तर या मॅचचा जे पारडा आहे ते कदाचित थोडंसं झुकू शकतं. परंतु बघूया काय होईल या मॅच मध्ये. विजय घाणेकर आणि त्यांची सगळी टीम एफर्ट्स करते, प्रयत्न करते. शॉर्ट पिच चेंडू होता. मॅडन चेंडू टाकतोय. तो मसूद गजगे सांगतोय आपल्या खेळाडूला की थांब थांब फेकू नको. एकतर मी चेंडू मॅडन काढलेला आहे. आता कोणतीही रिस्क घ्यायची नाही. ताक सुद्धा आता फुंकून फुंकून आपल्याला प्यावं लागणार आहे. अजूनही 13 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. मसूद गजगे ओमकारला. मसूद गजगेचा हा चेंडू मात्र भिरकावलाय. पुन्हा एकदा मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून ओमकारनं षटकारासाठी. लिलया लिलया म्हणजे प्रॅक्टिसला आपण जसं खेळतो ना तसं प्रॅक्टिसला खेळल्यासारखे फटके मारतोय. कॉन्फिडंटचे फटके मारतोय. आत्मविश्वासाचे फटके मारतोय तो या मैदानावर. मस्त फलंदाजी झालेली आहे ती ओमकारची. 45 धावांवर खेळतोय तो ओमकार. 50 साठी अजून त्याला 5 धावांची गरज आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14 कौस्तुभच्या. दुसरं षटक मसूदनं टाकलं धावा 7. तिसऱ्यामध्ये 14 आणि चौथ्यामध्ये आल्या 15. ओमकार बोला अध्यक्ष. ना आपले जीवनवीर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्वागत. तसे आमचे प्रीतम म्हात्रे ज्यांची देखील खूप मेहनत आहे. आमचे कैलास शेठ यांचे सुपुत्र धनराज शेठ म्हात्रे आहेत. आमचे शुभम ठाकूर देखील इथे आहेत. आमचे विघ्नेश. सर्व ची एक चांगली मेहनत आहे या स्पर्धेसाठी. नक्कीच सगळ्यांची मेहनत आहे. मात्र आता मेहनत करावी लागेल ती या गोलंदाजाला. नवीन गोलंदाज आलेले आहेत प्रशांत मोरे. प्रशांत मोहरेंचा हा चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता. मारायचा होता मात्र चेंडू जातोय तो सिंगल साठी. ओमकार शिगवण आता 1 धाव काढलेली आहे. स्ट्राईक पुन्हा एकदा ओमकार पाटीलला. 50 साठी ओमकारला अजून 5 धावांची गरज आहे. 45 धावांवर खेळतोय तो ओमकार पाटील. अफलातून फलंदाजी, कॉन्फिडंटची फलंदाजी या मैदानावर पहिल्याच मॅच मध्ये त्याच्या या केलेली आहे. त्यानं त्याची 50 होईल का याकडे तमाम सर्व क्रीडा रसिकांचं लक्ष वेधून राहिलेलं आहे. प्रशांत
मोहरेचा हा चेंडू ओमकारला, हो ढोपे टेकले, मारायचा प्रयत्न केला मात्र चेंडू विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुंदर चेंडू होता. प्रशांत मोहरेनं ओळखलं की आता हा चेंडू मारणारच आहे, त्यामुळे त्यानं फिरवला बघा कसा, शेन वॉन स्टाईलनं हा चेंडू त्यानं टाकला, गरा गरा फिरवला हा चेंडू, लेग स्पिन पद्धतीचा चेंडू त्यानं टाकला आणि विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. प्रशांत तयार, हो मस्त चेंडू, मस्त अशीच गोलंदाजी पाहिजे जर का या मॅच मध्ये विजय घाणेकरांच्या या स्क्वॉडला यायचं असेल, परत एनडीआर वॉरियर तळेखार मुरुडला या मॅच मध्ये परत यायचं असेल तर अशीच गोलंदाजी करावी लागणार आहे. 2 लगातार चेंडू डॉट टाकतोय तो गोलंदाज प्रशांत मोहरे. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय, तेही सेटल झालेल्या फलंदाजाला. ही एक प्रशंसनीय बाब आहे ती प्रशांतसाठी. प्रशांतला प्रहार केला आणि जबरदस्त टोला, षटकारानं आपली 50 साजरी करतोय. जरा बॅट उंच करून सलामी द्यायची आहे ती ओमकारनं. वाह वाह वाह, फ्लाइंग किस इकडे स्टेजवर त्याचे सगळे नातेवाईक बसलेले आहेत. अनिल दादा आणि आमचे संदीप दादा त्यांना फ्लाइंग किस दिलेली आहे. वाह रे वाह ओमकार. आणि या 50 साठी आमचे जावई नितीन पाटील पापडीचा पाडा यांच्याकडून 1000 आणि प्रीतम म्हात्रे बघा लगेच नोट काढलेले आहे आणि 500 रुपयाचा पारितोषिक प्रीतम म्हात्रे यांच्याकडून. आणि वैयक्तिक 50 धावांसाठी आमचे कैलाश शेठ म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे यांच्याकडून 3713 हा लकी नंबर, गाडी नंबर. 51 धावा ओमकारनं केलेल्या आहेत 21 चेंडू मध्ये. 21 चेंडू मध्ये 51 धावा. जबरदस्त फलंदाजी, स्टाईल डिश असा हा स्माइली फेसचा हँडसम खेळाडू आहे आणि तेवढीच चांगली गुणवत्तापूर्ण अशी फलंदाजी आज त्याची पाहायला मिळालेली आहे. जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवल्या आणि त्यांनी सुद्धा सलामी दिली आणि फ्लाइंग किस त्यानं या स्टेजवर दिलेलं आहे. सुंदर आज चित्र आपल्याला पाहायला मिळालं ते या रायगड प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये. मात्र या चेंडूवर त्याचा बळी जाईल का आणि फलंदाज बाद होतोय तो ओमकार पाटील.